इंदू आजींच्या अन्नीचा पहिला वाढदिवस झाला. त्याच्या दुसऱ्याच दिवशी अन्नी आपल्या आजी शेजारी बसून खुळखुळा वाजवत खेळत असताना इंदू आजी सुपात ज्वारी घेऊन दळणासाठी साफ करत बसल्या होत्या. तेव्हा झाडावरच्या सफेद कावळ्यानं अचानक अन्नीच्या जवळ येऊन त्याच्या डोकीवर टोचलं होतं. आता हा आमच्या देशावरचा सफेद कावळा, तो कधी माणसाच्या वाऱ्याला सुद्धा उभा राहत नाही. अशा ह्या जंगली दुर्मिळ कावळ्यानं येऊन इंदू आजींच्या अन्नीच्या डोक्यावर बसून त्याला टोचलं होतं. अन्नीला त्या कावळ्याचं ते तसं टोचणं बघून इंदू आजींच्या पायाखालची जमीन हादरून त्या पार गांगरून गेल्या होत्या. आता आमच्या देशावर असं कोणाला येऊन त्या पांढऱ्या कावळ्यानं टोचणं म्हणजे त्याला मृत्यूचं आमंत्रण आलं असं मानलं जातं. इंदू आजीला हे माहिती होतं. त्यावेळी त्यांना एकदम आठवलं, मागे एकदा कौसल्या अशीच अंगणात बसून कापसाच्या बिया काढून कापूस साफ करत असताना ह्याच बाभळीवरनं आलेल्या त्या सफेद कावळ्यानं कौसल्याच्या खांद्यावर बसून तिच्या डोकीला टोचलं होतं. त्यावेळी त्यांनी त्या गोष्टीकडे विशेष लक्ष दिलं नव्हतं. उलट त्या मनात म्हणाल्या होत्या, या मेलीचं काही झालं तर बरंच होईल, वेंधळी ये मेली एक काम नीट करत नाही. आणि दुसऱ्याच दिवशी कपाळात ती उंबऱ्याची खिळी घुसून कौसल्या गेली, तेव्हा त्या गोष्टीचं इंदू आजींना नंतर फार वाईट वाटलं होतं. आता कौसल्याच्या प्रत्येक वेंधळ्या कामावर त्यांचा राग होता, ही गोष्ट खरी होती. पण कौसल्यानं असं जाणं त्यांना मुळीच नको होतं. तो एक वेंधळेपणा सोडला तर ती एक चांगली पत्नी, चांगली आई आणि चांगली सूनसुद्धा होती. तरी त्या सफेद कावळ्याच्या टोचण्यानं त्यांनी आपली कौसल्या घालवली होती आणि आज तोच मेला कावळा त्यांच्या अन्नीला टोचला होता. त्यावेळी इंदू आजींनी रडणाऱ्या अन्नीला तसंच उचलून घेतलं आणि त्या सातमाईंच्या वाड्याकडे धावत सुटल्या होत्या. त्यावेळी आमच्या वाड्याच्या समोरचा रस्ता त्यांनी धावत ओलांडताना आमच्या इंदू आजी आपल्या अन्नीसह एका वेगानं येणाऱ्या उसाच्या ट्रक खाली चिरडणार होत्या. पण त्यांचं नशीब बरं म्हणून त्या थोडक्यात वाचल्या. इंदू आजी रडत ओरडत आंबे आंबे करत आमच्या वाड्यात आल्या. तेव्हा वाड्यातली सगळी पुरुष मंडळी शेतावर गेलेली होती. त्यावेळी माझ्या आजीला, माझ्या काकूंना आणि आत्याला काय झालंय हे कळण्याच्या अगोदर त्या पळत सातमाईंच्या पारावर गेल्या आणि तिथे त्यांनी अन्नीला सातमाईंच्या पायावर धाडकन घालून त्या रडत जोरात ओरडल्या, माझ्या सातमायांनो, त्या सफेद कावळ्यानी माझ्या कौसल्याला टोचलं. त्याच्या दुसऱ्या दिवशी कपाळात उंबऱ्याची खिळी घुसून माझी कौसल्या गेली. आणि आज सातमायांनो, त्याच कावळ्यानं येऊन माझ्या अन्नीला टोचलंय. तेव्हा आता सातमायांनो, तुमचे रक्षणाचे 7 पदर घालून माझ्या अन्नीला सांभाळा. आणि देवा, तेव्हाच कडबा घेऊन तिथे आलेले नागो काका एकदम म्हणाले होते, अन्नी जाणार होता तरी आता त्याला वेडवाकडं सातमाई सांभाळतील. उष्ट घेतलेलं आयुष्य उष्टच असतं, म्हणून त्यांनी जाणंच चांगलं आहे. व मूर्ख इंदू आजी त्या सातमाईंच्या पारावर धो धो रडत आपलं डोकं आपटत म्हणाल्या होत्या, सातमायांनो, मला माझा अन्नी वेडा वाकडा कसाही असला तरी चालेल, पण त्याला आयुष्य द्या, नाही तर तुम्हाला या आंबाची शपथ आहे, तुम्हाला त्याला आयुष्य द्यावंच लागेल. सातमायांनो, मी ज्वारीच्या पिठीच्या उंड्यात 7 वाती घालून त्या तुपानं तुमच्यासमोर तेवत ठेवीन, तुम्हाला पूर्णावरणाच्या नैवेद्याचं ताट मांडीन, तरी माझ्या अन्नीला वाचवा. एवढं गाऱ्हाणं सातमाईंजवळ मांडून आमच्या इंदू आजी आपल्या गुटगुटीत अन्नीला घेऊन धो धो रडत ज्या सातमाईंच्या पारावर बसल्या त्या उठेच नात. नंतर दाजी काका आणि परसूनं येऊन त्यांची कशी तरी समजूत काढून त्यांना आपल्या वाड्याकडे नेलं होतं. तरी इंदू आजी जाताना रडत रडत माझ्या आजीला म्हणाल्या, आंबे, मी तुझी शपथ सातमायांना घातली आहे, त्यांना अन्नीवरचं संकट टाळावंच लागेल. त्यावेळी माझी आजी काही बोलली नव्हती, पण त्या गेल्यावर ती नागो काकांना आणि आत्याला उदासपणे म्हणाली होती, या इंदूने मागण्यात चुकी केली आहे. जेव्हा सातमाईंनी अन्नीला त्या वेडेवाकडं सांभाळतील असं सांगितल्यावर इंदूनं हट्टानं त्याला वेडंवाकडं आयुष्य न मागता सरळ आयुष्य मागायला हवं होतं. कदाचित आमच्या सातमाईंनी त्या अन्नीला दिलंही असतं, कारण त्या त्याला आयुष्य देणारच होत्या.
पण आता हे बोलून काही उपयोग नव्हता. इंदू आजीनं अन्नीचं वेडंवाकडं आयुष्य सातमाईंजवळ कबूल केलं होतं. म्हणूनच मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगते, देवाच्या दारी तुम्ही नेहमी विचार करून मागणं मागा, कारण तुमच्या प्रत्येक मागण्यावर तो नेहमी तथास्तु असं म्हणतो, हे लक्षात ठेवा. आता असं तुम्ही म्हणाल आणि मी सुद्धा म्हणते की विधिलिखिताप्रमाणे सगळ्या घटना घडतात, म्हणून अन्नीच्या आयुष्यात काही संकट येणार होतं, पण ते अटळ होतं ना. तर मग त्या सफेद कावळ्याच्या त्या टोचण्याला काही अर्थ उरतो का? आमच्या गोंडस अन्नीचं विधिलिखित अशुभ होतं, तर ते कावळ्याच्या न टोचण्यानं सुद्धा तसंच काही अशुभ घडलं असतं. कदाचित मृत कौसल्या काकूंनी आपल्या पोराचं अशुभ जाणून आपल्या सासूनं त्याला सातमाईंच्या पायावर घालावं म्हणून मुद्दामच त्या सफेद कावळ्याकडनं त्याला सासूच्या समोर टोचून घेतलेलं असावं आणि नंतर सातमाईंकडे त्याला जीवदान मागून घेतलेलं असावं. आता काही का असेना, पण अन्नीचं काही खरं नव्हतं. या घटनेनंतर अगदी दुसऱ्याच दिवशी गुटगुटीत अन्नीला रात्रीच अचानक ताप आला होता आणि तो त्याचा ताप वाढतच गेला. दाजी काकांनी त्याला दवाखान्यात दाखल केलं होतं. तिथे अन्नीवर अनेक उपचार करूनही त्याचा ताप उतरायचं नाव घेईना, तेव्हा तिथल्या डॉक्टरांनी अन्नीच्या नाजूक कुल्ल्यावर इंजेक्शननं टोचून टोचून त्याच्या कुल्ल्याची पार चाळण करून टाकली. त्याच दिवशी अन्नीचा ताप इतका वाढला की रात्री डॉक्टरांना आणावं लागलं होतं. तेव्हा छोटा अन्नी न रडता त्या तापाच्या ग्लानीत अगदी लाल भडक होऊन निपचित पडून होता. त्याच्या उशाशी डॉक्टर बसून होते. माझी आजी आणि आनंदी आत्या देखील अन्नीला बघायला गेल्या होत्या. त्यावेळी रडणाऱ्या दाजी काकांची, इंदू आजींची आणि परसूची कशी समजूत काढावी हेच माझ्या आजीला कळत नव्हतं. शेवटी ती आणि आत्या आपले डोळे पुसत वाड्यात परत आल्या. आता अन्नीचा ताप वाढतच गेला तेव्हा डॉक्टर म्हणाले, ह्याला ताबडतोब दवाखान्यात ठेवावं लागेल. हे सांगून ते गेले निघून. त्याच्या दुसऱ्याच दिवशी अन्नीच्या त्या न उतरणाऱ्या वाढत्या तापाबरोबर त्याच्या अंगावर ह्या मोठ्या मोठ्या देवी उमटल्या होत्या. आता गावामध्ये लहान मुलांना देवी, गोवर किंवा कांजिण्या येणं ही नेहमीची सामान्य गोष्ट असते. पण आमच्या ह्या अन्नीच्या ह्या देवी वेगळ्याच होत्या. मोठ्या टपोऱ्या, पाणी आणि पूस आणणाऱ्या. कदाचित डॉक्टरांच्या त्या अनेक उपचारांनी अन्नीच्या शरीरातही उष्णता वाढून त्या तशा उमटल्या असाव्यात. काही का असेना, देवीचं निदान झाल्यावर अन्नीला दवाखान्यात ठेवणं रद्द केलं गेलं. त्याच्यावर घरगुती उपाय सुरू केले गेले. देखण्या अन्नीच्या आता सुकलेल्या संपूर्ण शरीरावर, त्याच्या नाकातोंडात, कानात, डोकीवर त्या देवी गच्च भरल्या होत्या. त्यामुळे अन्नीला आता फक्त केळीच्या पानावर झोपवण्यात आलं होतं. त्यावेळी संपूर्ण मांजरीवाडी अन्नीकडे बघून हळहळत होती आणि 5 दिवसांनी अन्नी शेवटचे आचके द्यायला लागला. त्यावेळी सर्व गाव अन्नीला पाहायला धावला होता आणि इंदू आजींनी त्या लहान जीवाला तसंच केळीच्या पानावरनं उचललं आणि त्या पुन्हा आमच्या सातमाईंच्या वाड्याकडे पळत सुटल्या आणि सगळा गाव इंदू आजींच्या मागून. इंदू आजींनी पळत येऊन शेवटचे आचके देणाऱ्या अन्नीला अक्षरशः सातमाईंच्या पुढ्यात आदळलं आणि त्या कडाडल्या, सातमायांनो, तुम्ही अन्नीला वेडवाकडं आयुष्य द्यायचं कबूल केलं होतं, तरी बघा आता हा मरतोय. म्हणजे तुम्ही त्याच्यावर आपल्या रक्षणाचा पदर घातलाच नव्हता. पण आज मी सर्वांसमक्ष सांगते, जर माझा अन्नी गेला तर मी तुमची, ह्या तुमच्या आंबेची आणि ह्या सातमाईंच्या वाड्याची शपथ घेऊन सांगते, मला अन्नी कसाही वेडावाकडासुद्धा चालेल, पण तो जगला पाहिजे. मला माझ्या डोळ्यांसमोर तो हवा आहे. त्याचा मृत्यू मी सहन करू शकणार नाही आणि तरीही तो गेला तर मी इथेच या पारावर तुमच्यासमोर डोकं आपटून जीव देईन. नंतर ही अंबा कधी तुम्हाला जेवण वाढणार नाही, की कोणी तुमच्या दाराशी येणार नाही, तसंच कोणी तुमची समई पेटवणार नाही. मी ते कोणाला करू देणार नाही. एवढं बोलून आमच्या इंदू आजी समोर ठेवलेल्या आचके देणाऱ्या अन्नीकडे न रडता बघत राहिल्या होत्या. तेव्हा आमचा सगळा वाडा, गाव, अन्नी, इंदू आजी आणि सातमाईंकडे बघत स्तब्ध उभा होता. आमचे किन्ना काकासुद्धा तिथे आले. या कठीण प्रसंगी इंदू आजीला समजवायला माझी आजी पुढे सरकली नव्हती. अशा या खडतर परिस्थितीत तास गेला, 2 तास गेले, संध्याकाळचे 5 वाजत आले होते.
तेव्हा सर्व गाव आमच्या सातमाईंच्या वाड्याकडे गोळा होऊन अन्नीकडे आणि सातमाईंकडे बघत बसला होता. त्यावेळी तिथे आमचे रामोशी, कातकरी, फासेपारधीसुद्धा आले. नेहमी खवचट बोलणारे किन्ना काकासुद्धा आज गप्प उभं राहून सातमाईंकडे बघत होते. त्यावेळी सर्वांचीच खात्री होती की आता थोड्याच वेळात अन्नी जाणार. फक्त इंदू आजीनं सातमाईंना त्यांच्या विश्वासाचं आव्हान देऊन त्या एकदम स्थिर बसून सातमाईंच्याकडे आणि अन्नीकडे बघत होत्या. पुढे काय घडणार हे कुणाला काही माहीत नव्हतं. सगळेजण हतबुद्ध होऊन पाहत राहिले होते. त्यावेळी अन्नी तर जाणारच होता. त्याला सातमाई कशा परत आणणार हा प्रश्न सगळ्यांना पडला होता. तेव्हाच लंगड्या किन्ना काका आमच्या रामदास काकांजवळ जाऊन हळूच कुजबुजले. रामदास, अन्नी आता जाणार, तेव्हा तू आणि मी पुढे होऊन इंदू आजीला धरूया, नाहीतर खरंच त्या आपल्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेतील. तसं आमच्या रामदास काकांनी डोकं हलवलं होतं आणि नंतर सर्वांनीच पाहिलं त्या लहानशा अन्नीनं शेवटचा आचका देऊन क्षणभर आपले हातपाय एकदम ताठ केले आणि आपले डोळे वर फिरवून तो एकदम ताठ होऊन थंड झाला. आमचं सगळं गाव रडत रडत अन्नीचं ते जाणं बघत होतं. अन्नी आता शांत झाला होता. त्याची वर खाली होणारी छाती आता वर खाली न होता शांत होती. आणि इंदू आजी कुणाला काही कळण्या अगोदर तीरासारख्या पुढे आल्या आणि किंचाळल्या, सातमाईंनो, बघा बघा, माझा अन्नी गेला. तुम्ही माझा विश्वासघात केला. तुम्ही दुष्ट आहात. तुम्ही आपला पदर माझ्या अन्नीवर घातलाच नाही. आणि इंदू आजी आपलं डोकं धाड धाड त्या पारावर आपटायलाच लागल्या. तसे किन्ना काका, रामदास काका पुढे सरकण्यापूर्वी माझी आजी भानावर आली. ती चटकन पुढे झाली. इंदू आजींना धरत म्हणाली, थांब इंदू, तू सातमाईंवर विश्वास ठेवलास आणि त्या कधी कोणाचा विश्वासघात करत नाहीत, कारण जिथे श्रद्धा आहे तिथे विश्वास आहे, आणि जिथे विश्वास आहे तिथे सातमाई आहेत, आणि जिथे सातमाई आहेत तिथे काहीही घडू शकतं. तेव्हा डोकं आपटणाऱ्या इंदू आजी ओरडल्या, म्हणाल्या, बघ की बघ आंबे, हा माझा अन्नी ताठ होऊन इथे पडलाय. त्याचं वेडवाकडं आयुष्य मी मागितलं होतं ना, तरीसुद्धा. आणि माझ्या आजीने शांतपणे सातमाईंकडे बघितलं. तेव्हाच इंदू आजी ओरडल्या, आंबे बोल बोल तुझ्या त्या सातमाईंकडे की त्यांनी का माझा असा विश्वासघात केला. आणि आजी काहीतरी तोंडातल्या तोंडात पुटपुटली. ती इंदू आजीला म्हणाली, इंदू, जर तुझा विश्वासघात झाला तर तो माझासुद्धा विश्वासघात आहे. आता मी ह्या क्षणी हा सातमाईंचा वाडा सोडून देणार आहे. आणि त्याच क्षणी ते जगातलं सर्वात मोठं आश्चर्य घडलं होतं. तो लहानगा ताठ झालेला निष्प्राण अन्नी झोपेतनं उठल्याप्रमाणे क्षणात जागा होऊन जोरात रडायला लागला होता. आणि सगळेजण आश्चर्यानं थक्क होऊन तो चमत्कार बघत होते. हो, तो इंदू आजींचा अन्नी आपले हातपाय हलवत रडत होता. आमच्या अन्नीला जीवदान मिळून त्याचा पुनर्जन्म झाला होता. आमच्या सातमाईंनी केवळ आजी आणि इंदू आजींच्या त्यांच्यावरच्या विश्वासामुळे अन्नीला निसर्ग नियमाच्या विरुद्ध जीवदान दिलं खरं, पण त्या जीवदानाची किंमत अन्नीला अगदी वेडं गबाळं करून घेतली गेली होती. आमचा चांगला अन्नी नंतर जगला. त्याच्या त्या देवी ताप उतरला होता, पण त्या देवीचे खोलवर ठसे त्याच्यावर तसेच उमटून राहिले होते. हा अन्नी नंतर मोठेपणी थुंकी उडवत बोबडं बोलणारा वेडा गबाळाहून वाढला होता. त्याला त्याच्या लेंग्याची नाडीसुद्धा बांधायची अक्कल नव्हती. तो आपल्या फेंगड्या पायांनी कसं तरी चालत फक्त आ आ आ आज्जे करत चाचपडत बोलायला लागला. त्याच्या अर्ध्या वारं गेलेल्या वाकड्या तोंडातून सतत लाळेची धार गळत राहायची आणि त्याच्या नाकातनं गळणारा शेंबूड त्याच्या त्या अर्धवट उघड्या तोंडात जायचा आणि तो शेंबूड तो सतत गिळत राहायचा. तो शेंबूड नुसत्या हाताने पुसावा एवढीही अक्कल त्याला नव्हती. फक्त अन्नीला सतत भयंकर भूक लागलेली असे. तो अगदी 5-5 मिनिटाला आ आ आज्जे करत राहायचा आणि इंदू आजींना कळायचं की याला भूक लागली आहे. मग त्या ताटात काहीतरी घेऊन त्याला भरवत असताना
त्या घासाबरोबर त्याच्या पोटात तो शेंबूड जात असे. आमच्या सातमाईंनी सांगितल्याप्रमाणे अन्नी असा वेडा गबाळा होऊन केवळ आपल्या आजीच्या हट्टामुळे असं आयुष्य घेऊन जगत राहिला होता. आमच्या इंदू आजींनी आपल्या ह्या वेड्या नातवाला अगदी आपल्या चुलीजवळ बसवून आपल्या नजरेसमोर ठेवून अत्यंत मायेनं वाढवलं होतं. त्यावेळी त्या वाढणाऱ्या वेड्या अन्नीचं फक्त एकच विश्व होतं, ते म्हणजे ती त्याच्याजवळची चूल आणि त्या चुलीजवळ बसणारी त्याची आजी. बाकी त्याचा बाहेरच्या जगाशी काहीही संबंध नव्हता. पुढे हा दाजी काकांचा अन्नी असाच आ आज्जे करत वाढत राहिला आणि निसर्ग नियमाप्रमाणे तो पुरुष झाला. तेव्हा आमच्या इंदू आजी आपल्या अन्नीच्या लग्नाची स्वप्न पाहायला लागल्या. आपला अन्नी नीट पुरुष नाही हे माहीत असून सुद्धा. परंतु पुढे इंदू आजींच्या या निरर्थक स्वप्नानं एका वेगळ्याच घटनेची सुरुवात केली होती. हे सगळं मी तुम्हाला नंतर सांगणार आहे, म्हणजे ती नंतरची गोष्ट आहे, हे तुम्हाला माहिती आहे. अशा या आमच्या दाजी काकांच्या वाड्यानंतर 2-3 वाडे सोडून नंतर सर्व शेतं पसरली होती. तसं आमचं चिमुकली मांजरीवाडी फार थोड्या लोकवस्तीचं एक टुमदार गाव होतं. आमच्या सातमाईंच्या वाड्यासमोरचा तो सरळसोट जाणारा डांबरी रस्ता डाव्या हाताला सरळ जाऊन अगदी शिरगुप्पी या 6 मैलांवर असलेल्या गावाकडे जाऊन पोचत होता. तो उजव्या बाजूचा रस्ता कालिया नदीच्या आत जाऊन नंतर वर चढत पुढे गेला होता. आमच्या मांजरीवाडीत विशेष असं पाहण्यासारखं काही नव्हतं, तरी इथे प्रत्येक घराण्याचा इतिहास वेगळा होता. मी आमच्या मांजरीवाडीत जन्मले, मोठी झाले, नंतर तिथे काय काय घडलं ते मी पाहिलं होतं. आमच्या मांजरीवाडीत काही पाहण्यासारखं नसलं तरी इथे आमच्या जागृत सातमाई आणि आमचा झपाटा होता. आमच्या रहीम मास्तरांची एकाच खोलीतली शाळा होती. सातमाईंच्या कृपेनं जीवदान मिळालेला आमचा अन्नी होता. आरा काकांचे प्रत्येक शर्यत जिंकणारे मांजरीवाडीचे भूषण असलेले आमचे लवकुश होते आणि आमच्या गावात नाना उचापत्या करणारे रंगेल लंगड्या केन्ना काका होते. तसेच आमची सातमाईंच्या वाड्याची अंबा आजी होती. सदाप्पा काकांचं काळ्या उडदाचं शेत होतं. सातमाई ज्यांच्या तोंडून बोलत ते आमचे नागो काका होते. आता तुम्ही जर कधी मांजरीवाडीत आलात तर ही सर्व कौतुकं तुम्हाला पाहण्यासाठी असतील. आणि ही कौतुकं सोडली तर आमच्या गावात काही म्हणजे काही नव्हतं. तरी इथेही काहीही नसताना भरपूर असं सर्व काही होतं. आज देखील मला ते माझं मांजरी गाव आठवतं. त्या सगळ्या जुन्या आठवणी जागृत होतात आणि वाटतं पुन्हा एकदा लहान व्हावं, तिथे जन्म घ्यावा आणि तिथे जे काही वाईट घडताना मी पाहिलं ते सर्व पुसून जाऊन सर्व काही छान मी पाहावं. आणि माझा विश्वास आहे माझ्या कुठल्या तरी जन्मात माझं हे स्वप्न माझ्या सातमाई जरूर पूर्ण करतील. तथास्तु. श्रोते हो, हे प्रकरण इथेच संपतंय. पुन्हा भेटूयात उद्या सातमाईंचं रान या कादंबरीच्या पहिल्या भागाच्या पुढच्या प्रकरणासह, जी कादंबरी लिहिली आहे आयडा बॅरेटो यांनी. आणि पुढचं प्रकरण आहे श्रोते हो, शिरगुप्पी गाव वजा शहरच. भेटूयात उद्या.